केएममध्ये 3 निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली आहे। डॉक्टर सुहास चौधरी, डॉक्टर पुनील आणि डॉक्टर कुशल असं मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावं आहेत। पाठीवर आणि हातावर लोखंडी स्टूलनं सगळ्यांनी ही मारहाण करण्यात आली आहे। डेंग्यू झालेला लहान मुलगा क्रिटिकल अवस्थेत आला होता, त्यावेळी तो कोमात गेला होता। त्यानंतर त्या मुलाचा दुर्दैवानं मृत्यू झाला। याबाबत या नातेवाईकांना डॉक्टरांनी समजावून सांगितलं, मात्र डॉक्टरचं न ऐकताच त्यांना मारहाण झाली। महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकाकडून होणारे हल्ले जे आहेत ते वाढताना दिसत आहेत। आज सकाळी केएम रुग्णालयामध्ये 3 डॉक्टरांवर हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये दोघांना हेड इंजुरी झालेली आहे। अत्यंत चिंताजनक असा ही गोष्ट आहे। आपल्यासोबत केएमचे मार्च इथले पदाधिकारी मंदार भविष्कर आहेत। मंदार, काय सांगशील? सगळीकडेच हल्ले होताना दिसत आहेत, परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारकडे देखील तुम्ही सुरक्षेची मागणी केली होती। त्या संदर्भात त्यांनी फक्त केवळ आश्वासन दिलं होतं। या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असताना देखील त्यांच्या समोरच हल्ला झालेला आहे। एकूण संपूर्ण घटना काय आहे? ही फार दुर्दैवाची बाब आहे की पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा असे प्रकार होतात। यावेळी तर सुरक्षा कर्मचाऱ्यांना यायला अर्ध्या तासाचा विलंब झालेला आहे आणि नंतर सुरक्षा कर्मचाऱ्याची काठी घेऊनच डॉक्टरवर हल्ला करण्यात आला आहे। गजाने, मेटल रॉडने डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला आहे आणि जवळजवळ अर्धा तास गोंधळ घालण्यात आलेला आहे वॉर्डमध्ये, तरी त्या लोकांना कंट्रोल करता आलेलं नाही आहे सिक्युरिटीला। याच्यावरून कळतं की सिक्युरिटीची परिस्थिती किती खराब आहे। पुन्हा पुन्हा सांगून देखील सिक्युरिटी ऑडिट झालेला नाही। जे कमी आहेत, सिक्युरिटीची कमी आहे ती भरून काढण्यात आली आहे का, याबद्दल काहीच पावलं घेतलेले आहे का, त्याच्याबद्दलही काही सांगण्यात आलेलं नाही आहे। आणि मागच्या स्ट्राईकमध्ये जे आश्वासनं दिलेली आहे त्याची पूर्ततासुद्धा अजून झालेली दिसत नाही आहे। आणि अशा याच्यामध्ये डॉक्टरांवर इतक्या क्रूररित्या हल्ला करण्यात येतो आहे की जेव्हा की त्यांनी पूर्ण तत्परतेने काहीच कुचराई न करता त्यांचं सर्व काम बजावलेलं आहे, तरी देखील जेव्हा असे प्रसंग घडतात तेव्हा प्रशासनाला सुद्धा विचार केला पाहिजे की आपण काय करतो। सुरक्षा व्यवस्था आहे का केएम रुग्णालयामध्ये? काय सांगाल या संदर्भात? नक्कीच नाही। म्हणजे ज्या प्रकारची सिक्युरिटी व्यवस्था इथे आहे त्यामुळे म्हणजे आता तर भीतीचंच वातावरण निर्माण झालं आहे, कारण का आतापर्यंत केएममध्ये पहिल्याच वेळेला ही अशी घटना घडली आहे। संप मागे घेण्याची काय तुम्ही तडवीज केलेली आहे का? त्या संदर्भात डीन साहेबांशी काय बोलणं झालेलं आहे का? आम्ही आता डीन सरांशी बोलू आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या डीन सरांसमोर ठेवू। मागण्या त्याच राहतील सिक्युरिटी संदर्भात वगैरे। जर याच्यामध्ये काही सकारात्मक पाऊल उचलताना दिसलं त्वरित, नुसतं कागदावर नाही, जर काही सकारात्मक पाऊल त्वरित उचललं गेलं तरच आम्ही आमचं संप मागं घेऊ, नाही तर पुढचं आंदोलन कसं चालू ठेवावं या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल। तर केएम रुग्णालयातील या घटनेनंतर संपूर्ण मार्चचे जे डॉक्टर आहेत ते संतप्त झालेले आहेत। त्यानुसार त्यांनी काम बंद आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।